मुंबईत रिमझिम पाऊस बरसतोय। चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, सायन आणि शिवाजी पार्कमध्ये पावसाच्या सरी कोसळल्यात। या पावसाचा नागरिक आनंदही घेताना दिसतायत। उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना हा दिलासा मिळालाय। नागपूरमधून नितीन गडकरी निवडून आल्यानंतर आज ते दिल्लीकडे जाणार आहेत। गडकरींनी लोकसभा निवडणुकीतील विजयाची मालिका अखंड राखली आहे। विजयानंतर बजरंग सोनवणेंनी अंतरवाली सराठी जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली। आरक्षणाच्या लढाईमुळेच आपल्याला यश मिळाल्याचं म्हणत बजरंग सोनवणेंनी जरांगेंची भेट घेतली। चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपला पराभव पत्करला आणि त्यांना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पराभूत केलं। पराभवाची नेमकी काय कारण आहेत याची मीमांसा सर्वांशी चर्चा करू असं यावेळी ते म्हणाले। तसंच त्यांनी प्रतिभा धानोरकरांना विजयी शुभेच्छा दिल्या। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्यानं राणे विजयी झाले। विजयानंतर जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो हे माझं नाविन्य आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा विजयी झाले। प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेल्या या जागी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांना कडवी झुंज दिली। मात्र अखेर उदयनराजे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली। महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा दुसरा निकाल मुंबईतून आला। भाजपचे उत्तर मुंबईतले उमेदवार पियुष गोयल विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव केला। पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ विजयी ठरले। महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर आणि नुकतेच मनसेतून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पराभव झाला। विजयानंतर मुरलीधर मोहोळांनी कार्यकर्त्यांसोबत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला। नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी पुन्हा निवडून आले। विजयानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांनी कुटुंबियांसाठी वेळ काढला। आपल्या लाडक्या नातवंडांसहित विरंगुळ्याच्या यक्षणांनी गडकरींच्या विजयाचा आनंद द्विगुणित झाला। छत्रपती संभाजीनगरमधून भाजपचे संदीपान भुमरे विजयी झाले। खैरे आणि जलील यांना जनतेनं नाकारल्याचं भुमरे यावेळी म्हणाले। तर खैरेंनी हिमालयात जाण्याची तयारी करावी असा खोचक टोला भुमरेंनी लगावला। ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी बाजी मारली। ठाकरेंच्या सेनेतील राजन विचार यांचा पराभव करत नरेश म्हस्के मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर पराभूत झाले। शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी पराभूत झाल्यानंतर फेरमतमोजणीची मागणी केली आणि या फेरमतमोजणीमध्ये वायकर विजयी झाले। रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं। अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे हे रायगडमधून विजयी झाले। ठाकरे गटाचे अनंत गीते यांना हरवत तटकरे विजयी झाले। महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं फळी तयार केली त्यात कमी पडल्याचं सुनील तटकरेंनी मान्य करत विधानसभेसाठी जोमानं कामाला लागणार असल्याचा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या। भाऊसाहेब सोनेत्रा पवार यांना पराभूत करत त्या निवडून आल्या। निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी लेकीसाठी ताकद लावली तर अजित पवार पत्नीसाठी बारामतीत तट ठोकून होते। मात्र बारामतीकरांनी लेक आणि सुनेमध्ये लेकीला कौल दिला। शिरूरमधून आढळराव पाटलांना पराभूत करत अमोल कोल्हे पुन्हा निवडून आले आणि त्याचबरोबर पाडून दाखवतो असं इथं येऊन म्हणणाऱ्यांना शिरूरच्या जनतेनं उत्तर दिले असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांनाही सुनावलं। नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भास्कर भगरे विजयी झाले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती। डॉक्टर भारती पवार या भाजपकडून उमेदवार होत्या। कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा भाजपला फटका बसल्याचं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे।